नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक पराठा. म्हणजेच पालक खरं तर खूप मुलांना आवडत नाही, भाजी दिली तर ते खातच नाही. त्यापेक्षा तुम्ही असा पराठा करून जर तुमच्या बाळाला दिलात तर तो नक्की आवडीने खाईल, ही माझी गॅरंटी आहे. का हे ना कोणत्याही मुलासाठी तुम्ही देऊ शकता, म्हणजे मोठ्या छोट्या इव्हन तुम्हीही खाऊ शकता. त्याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे. मार्केटमधून फ्रेश अशी पालक आणायची, स्वच्छ अशी धुवून घ्यायची, त्यानंतर कट करायची, त्याच्यामध्ये लसूण जिरं टाकायचं आणि त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. मी थोडीशी ओबडधोबडच केलेली आहे, एकदम प्युरी अशी केलेली नाही. त्यानंतर काय करायचं की आपल्या घरामध्ये पीठ तर असतंच, गव्हाचं पीठ तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच. मी माझ्या बाळासाठीच करते आहे त्याच्यामुळे कमी पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, थोडा ओवा टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, हे मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर जे पालक केलेली होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित हे मळून घेतलं. चमच्याने त्याच्या मिक्स केलं, त्याच्यानंतर हाताने ह्याचा आपण जशी नॉर्मल आपण कणिक मळतो तसं हे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. ही बाळाला खायला खूपच चांगली असतं. ह्याच्याने इम्युनिटी सिस्टीम बाळाची स्ट्रॉंग होते. त्याच्यानंतर ब्रेन डेव्हलपमेंटला मदत करतं. ही पचायलाही हलकं असतं, म्हणजे ह्याला पचायला जास्त वेळ लागत नाही आणि बाळाची ग्रोथही चांगली होते. आणि थंडीच्या दिवसात तर खाल्लेलं खूपच चांगलं. हे मी असं व्यवस्थित मळून घेतलं. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि आपण जशी चपाती लाटतो तसं हे लाटून घेतलं. ठीक आहे, तर सिंपल आहे, जास्त वेळ लागत नाही. असंही नाही की तुम्हाला करायला खूप वेळ लागेल. हे पटकन असं इझी होऊन जातं. तुम्ही लहान बाळाला टिफिनला देऊ शकता किंवा घरात तुम्ही असं सुट्टीच्या दिवशी पराठे ह्याच्यासोबत दही खाऊ शकता, सॉस खाऊ शकता, जे तुम्हाला हवं ते, आणि बाळाला देऊ शकता. माझं बाळ खूप लहान आहे त्याच्यामुळे मी हे फक्त जस्ट हे केलं, गरम केलं, जसे चपाती व्यवस्थित भाजून घेतली आणि लहान बाळाला माझ्या दिलं. हे खूप इझी रेसिपी आहे, कारण की लहान मुलं ना खायला नाटक करतात आणि स्पेशली अशा भाज्या आहे ना ते खायला नाटक करतात. मग तुम्ही असं व्यवस्थित म्हणजे वेगवेगळे प्रकार जर केलेत ना, कारण की हे दिसायलाही जरा युनिक आणि वेगळं दिसतं ना, ग्रीन ग्रीन कलर, तर मुलांना खायला देखील आवडेल. हे तुम्ही घरी तुमच्या नक्की ट्राय करून बघा, कारण की जे हे मी केलं आणि हे व्यवस्थित भाजायचं आणि त्याच्यावरती तूप लावायचं. तुमच्या घरात तूप असेल तर तूप, आणि जर तुम्ही तेल लावत असाल तर तेल, काहीही फरक पडत नाही. त्याच्यानंतर दही सर्व करायचं आणि बाळाला खायला द्यायचं. मुलंही खूप आवडीने हे खातात आणि मोठी माणसंही. आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. अशाच मी तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपीज शेअर करत राहील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बघा, ह्या मी अशा दोनच पुऱ्या बनवल्या होत्या, दोनच चपाती म्हणजे बनवल्या होत्या पराठा. म्हणजे मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं. मी असेच हेल्दी रेसिपी सर्च करत होती, त्याच्यामध्ये मला ही रेसिपी मिळाली. मग काय मस्त मी ट्राय केला आणि हे फक्त माझी 15 मिनिटातच झाली. मऊ लुसलुशीत अशी पालक पराठा तयार झालेला आहे. आणि असाच मी श्रीला दिला तर त्यालाही खूपच आवडला तो. म्हणजे तो आश्चर्याने बघत होता, कारण की पहिल्यांदाच ग्रीन चपाती तो बघत होता त्याच्यासमोर. त्याने देखील हे आवडीनं खाल्लं आणि मला खायला घालतानाही त्याला खूपच आवडलं आहे. तो पण बघा कसा मस्त खातोय. तुम्हीही करून तुमच्या मुलांना खाऊ घाला, ते नक्की खातील आणि त्यांना खूपच आवडेल. चला तर भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.